आई बाबा ताई सुद्धा असायची। आता विभक्त कुटुंब आहेत तर आजोबा आजी आई बाबा ताई सुद्धा असायची। संकटांना जवळ येताना मग भीती कसली नसायची। एकच काय तो अभ्यास, तेव्हा जास्त त्रास नसायचा। म्हणजे भविष्यवेधी शिक्षण, निपुण भारत या गोष्टी आपल्या वेळेस नव्हत्या। एकच काय तो अभ्यास, तेव्हा जास्त त्रास नसायचा। तोही तेव्हा माझ्या पुढे डोंगरा एवढा बसायचा। अरे देवा एकदा लहान कर मला त्या पेरूच्या झाडावर चढू दे। अरे देवा एकदा लहान कर मला त्या पेरूच्या झाडावर चढू दे। अर्जुनाची गोष्ट ऐकत आजोबांजवळ पळू दे। आजकाल मुलांचं बालपण हे टीव्ही आणि मोबाईलमध्ये जातंय। आपलं बालपण हे गोष्टी ऐकत गेलं होतं। लहान तर कर मग वाढलेलं सगळं सगळं काही खाईन। लहान तर कर मग वाढलेलं सगळं सगळं खाईन। मित्राकडे जाईल अभ्यासाला आणि अभ्यासच करून येईल। मला नव्हतं वाटलं देवा तू असा गेम करशील। मला नव्हतं वाटलं देवा तू असा गेम करशील। वाढत्या वयाचा आकडा आणि संकटांची संख्या सेम सेम करशील। आणि म्हणून सेटलचं हे भूत पाठीवरती बसून आपण नशिबाचे चाकरमानच असतो। आणि म्हणून सेटलचे हे भूत पाठीवरती बसून आपण नशिबाचे चाकरमानच असतो। आणि खरे सेटल तर आपण आपल्या लहानपणीच असतो। आणि खरे सेटल तर आपण आपल्या लहानपणीच असतो।